आंबेडकर सातारा जिल्हाध्यक्ष मदन बापू खंका। आज आम्ही कलेक्टरला निवेदन देण्यात आलं की प्रतापसिंह नगरमध्ये जे अनधिकृत बांधकाम होत आहे रस्त्यात, जे समाज मंदिराच्या नावाखाली, हे झालं नाही पाहिजे। अशा तऱ्हेने आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की सार्वजनिक रस्त्यावर येण्या जाण्या रस्त्याला अडथळा होतो या आणि त्या रस्त्यामध्येच बांधकाम चालू आहे, ते त्वरित थांबवलं नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीनं आम्ही ग्रामपंचायत ऑफिसवर आंदोलन करूया। कारण ही परमिशन ग्रामपंचायत त्यांनी विचारलं पाहिजे पहिलं की बाबा आम्ही बांधू का, तिथं त्यांनी ते सदस्य असेल त्यांना विचारायला लागतं सभा घेऊन। पण यांनी अचानक इथं कोण असेल काय माहिती, असतील त्यांच्या डोक्यावर हात असेल कोणाचा, परंतु बेकायदेशीर आहे आणि ते असं कोणी पण अशा कामाला सपोर्ट करू नये की मतं घेण्यासाठी, स्वतःचं नाव करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी बांधकाम करू नये। आणि असं केलं तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्टाईलमध्ये आम्ही तुम्हाला उत्तर देऊया। हे प्रतापसिंहमध्ये गणपती मंदिर चालू आहे, पण गणपती मंदिर बांधा समाज मंदिर बांधा, त्याला काही अडचण नाही। पण जर माणसाला यायला अडचण होती असं काय करू नका तुम्ही। आणि कोण बी सांगणार बांधारे तुम्ही, आम्ही विरोध आहे यांचा असं सांगणार नाही, बांधा तुम्ही, आम्ही तुमच्या पाठीचे। आणि ग्रामपंचायती रस्ता येतो मालकीचा आणि त्याच्यावर ग्रामपंचायतीची मंजुरी घ्यायला लागते आणि यांनी घेतली नाही, न घेताच बांधकाम करतात म्हणजे काय। आणि येतात जातात, लहान मुलं खेळतात, तिथं जागा आहे थोडीशी, तिथं मंदिर बांधताय। अरे वाचनालय बांधा कुठेतरी, जागा असेल तिथं, म्हणजे त्याचा काहीतरी मुलांना फायदा होतो। आरोग्य केंद्र बांधा म्हणजे आजारी पडलं माणूस तिथं जाईल तरी। आता मंदिरं बरीच झाली, मंदिरात जा कुठं पण जाऊ शकतो माणूस, पण तुम्ही असं काय करू नका। असं कराल तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या आदेश, म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दीपक निकालचे राष्ट्रीय अध्यक्ष महासचिव दादासाहेब ओवाळ यांच्या आदेशाने आम्ही ग्रामपंचायतीचा मोर्चा काढूया। ग्रामपंचायत बोललेलं आहे, अण्णांचा फोन झाला, अण्णासाहेब म्हणले की आम्ही त्यांना समजून सांगतो की करू नका तुम्ही। निधी कुठे दिला आहे का? निधी दिला तर कोण असतील 2 नंबर 3 नंबर वाले कोण असतील, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, या दोघांचं मनमानी कारभार चालू आहे। तुम्ही मनमानी समाजाला कुणाशी काही न विचारलेलं नाही। जेडपी सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि त्याच लोकांना आज संध्याकाळी भूमिपूजन आहे, त्वरित थांबवण्याच्या तेवढी विनंती करतो। मामा बोला।